ओहो, आज तर मी एकदम थकून गेलो आहे. काहीच लक्षात येत नाही माझ्या. ओ हाय, मी आहे तुमचा दोस्त क्रिस्टोफर दारूवाला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी आज जेवण बनवणार आहे तर नाही 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 नाही, मी हे बघून पझल झालोय. हे सॉलिड आहे की लिक्विड? सॉलिड की लिक्विड? हे तर आहे कॉर्नस्टार्च, वॉटर आणि कलर. किचन मध्ये पण असे इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट करायला मिळतात. दीपिका आणि शिवम पण कदाचित किचन मध्येच काहीतरी एक्सप्लोर करतात. आज आम्ही एक टेस्ट करणार. आम्ही ह्याचा शोध घेतोय की ही बाब खरी आहे की कुठलाही पेपर 7 पेक्षा जास्त वेळा फोल्ड नाही होऊ शकत. आम्ही ही गोष्ट या फॅक्ट बुक मध्ये वाचली, पण सायन्सच्या या जगामध्ये वाचून थोडाच एखाद्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. अगदी बरोबर. डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, प्रूव्ह केल्याशिवाय कुठलीच गोष्ट फॅक्ट नाही होऊ शकत. मग आता आम्ही हा चार्ट फोल्ड करून बघतो. 1. तुम्हाला काय वाटतं, फोल्ड होईल? आय डोंट थिंक सो. 2, 3. दीपिका, हा एक खूप मोठा चार्ट पेपर आहे, व्हायला हवा फोल्ड. राईट. 4. माय गॉड. 5. नाही होणारा फोल्ड. 6. पाहिलत, ही गोष्ट खरी आहे. सायन्सच्या या जगामध्ये असंच होत असतं. डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, प्रूव्ह केल्याशिवाय कुठलीच गोष्ट फॅक्ट नाही होत. आणि दर सायंटिफिक फॅक्टच्या मागं असतं एक कारण, एक का. आता हा भोवराच घ्या ना. कुठल्या रंगाचा आहे हा? कुठल्या रंगाचा नाही ग, किती रंगांचा आहे हा. ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, मरून, ग्रे, ब्लू, ग्रीन, भरपूर रंग आहेत. आता बघा, हा आपण करूया रोटेट. रंग गायब. काही लक्षात आलं तुझ्या? काही नाही, भरपूर समजून घ्यायचंय आज आपल्याला ह्या मजेशीर एपिसोड मध्ये. कलर अँड लाईट. जे असतं ते दिसत नाही आणि जे दिसतं ते नसतंच. ही कमाल आहे प्रकाश म्हणजेच लाईटची. आणि गुपित जाण्यासाठी बनवूया 7 रंगी भोवरा. सोप्पं काम आहे. कार्ड पेपरचा एक गोल, त्यात भरलेले रंग. वेगाने फिरताना 7ही रंग एकमेकात मिसळतात आणि दिसत असतो फक्त पांढरा रंग. पण भोवरा थांबता थांबता रंग परत दिसू लागतात. लाईट आणि कलरला वेगळं नाही करता येत. तसे कलर्स तर आमच्या पेंट बॉक्स मध्ये पण आहेत. मग काय ह्या पेंट बॉक्सच्या कलर्स मध्ये आणि लाईटच्या कलर्स मध्ये कुठलं कनेक्शन आहे? विचार करावा लागेल. रंगांच्या डबीमध्ये 3 रंगच पुरेसे आहेत. बघा, निळा आणि पिवळा मिसळला तर बनत असतो हिरवा, आणि लाल आणि पिवळा मिसळला तर बनत असतो संत्र्याचा नारिंगी रंग. पण तोच लाल निळ्यात मिसळला तर जांभळा रंग तयार होतो. निळा, पिवळा आणि लाल रंग हेच आहेत आपल्या पेंट बॉक्सचे प्रायमरी कलर्स. हे 3 असले तर आणखीन 4थ्या रंगाची गरजच काय. पण हे तर झालेत आपल्या पेंट बॉक्सचे प्रायमरी कलर्स. मग काय लाईटचे पण कुठले प्रायमरी कलर्स असतील? लाईटचे प्रायमरी कलर्स असतील RGB. मी कुठेतरी वाचलं किंवा ऐकलं होतं. RGB. मग शोधून काढूया चल. काय रेड, ग्रीन आणि ब्ल्यू लाईटचे प्रायमरी कलर्स आहेत? शोधून काढूया या टॉर्चने. विज्ञानाच्या जगातलं काहीही जाणून घ्यायचं असेल तर करावे लागतात एक्सपेरिमेंट्स. आपण तयार करूया 3 लाईट्स. एक लाल, दुसरा हिरवा आणि तिसरा निळा. RGB. आता आपल्याला हे पाहायचं आहे की या लाईट्सना पण पेंट्स बॉक्स मधल्या रंगाप्रमाणे मिसळलं जाऊ शकतं काय. बघा, लाल आणि हिरवा लाईट मिक्स होऊन बनलाय पिवळा. आता मिक्स करूया रेड आणि ब्ल्यू लाईट. आता मध्यभागी तयार आहे पिंक, गुलाबी. हिरवा आणि निळा प्रकाश मिळाला तर बघा झाला आकाशी रंग. आणि तिन्ही रंग जेव्हा मिसळले गेले तर काय, मध्यभागी बघा बनलाय व्हाईट लाईट.
सगळ्या रंगांचा एकच श्वेत प्रकाश. अरिथमेटिक मध्ये जोडणं आणि वजा करणं होत असतं हे तर आम्हाला माहित होतं. आणि आज आपण कलर्ड लाईट पण जोडणं वजा करणं शिकलोय. तरीही काय तरीही तरीही व्हाईट लाईट इज इक्वल टू रेड लाईट प्लस ग्रीन लाईट प्लस ब्लू लाईट, राईट? अगं हो, हा तर असतो व्हाईट लाईट, मिस ट्यूबलाईट. मिस्टर फ्यूज लाईट, तुमच्या जोकवर हसू नाही आलं, पण माझं म्हणणं सिरियसली तू ऐक ना. सूर्याचा लाईट आहे व्हाईट लाईट, हे तर माहित आहे. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हाच व्हाईट लाईट बनवतो इंद्रधनुष्य. बनतं की नाही? बनत ग, पण तुला सांगायचं तरी काय? मला सांगायचं काही नाहीये शिवम, पण मी विचार करते की इंद्रधनुष्याचे रंग नेहमी एकाच ऑर्डर मध्ये का असतात? एकाच ऑर्डर मध्ये म्हणजे काय? तो तर निसर्गाचा नियम अरे आहे. वा, आता सायन्सचा विषय पटकन निसर्गाचा नियम. मी निघालो बाबा. कुठे? केटू जवळ. केटू? हॅलो केटू. हाय केटू. केटू, आज तुम्ही हा कसला एक्सपेरिमेंट करताय? खूपच इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहे. लक्ष देऊन बघा. कसला पण? लिंबू, हे काय? बघा जरा. हा, या एक्सपेरिमेंटचं नाव आहे एक्सपेरिमेंटा क्वेंचा थ्रस्टा. एक्सपेरिमेंटा Experimenta क्वेंचा quencha थस्ता. thasta. आय गॉट इट. खरंच केटू नाव मात्र छान आहे. एक्सपेरिमेंटा क्वेचा थस्ता. ओ काय केटू, आज आम्हीच भेटलो होतो बुद्धू बनवायला. अच्छा केटू, पण आता तुम्ही आमची नॉलेज या थर्स्ट भागवा ना. जाणून घ्यायची तहान. विचारा. आज आम्ही लाईटच्या कलर्सची खेळत होतो. आम्ही कलर्ड लाईट मिक्स करून व्हाईट लाईट बनवला. आणि केटू खूप मजा येत होती. ऍज युजल जेव्हा दीपिकाच्या एका प्रश्नाने आम्हाला बुचकळ्यात टाकलं तेव्हा आम्हाला तुमच्या जवळ काय यावं विचारलं लागलं. दीपिकाने? मी विचारलं की रेनबो व्हाईट लाईटचे 7 रंग स्प्लिट झाल्याने बनतं. राईट, ज्याला इंग्रजीत डिस्पर्जन म्हणतात. मग मी हा विचार करत होते की रेनबोच्या कलर्सची ऑर्डर नेहमी सेम का राहते? म्हणजेच व्हायलेट एका टोकाला आणि रेड एका टोकाला विबग्योरच का असतं? ग्योर विब का नसतं? समजले समजले. पण अशी नाही सांगणार तुम्हाला. एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा, स्वतःचा रेनबो तयार करायचा. आता हे अन्न बघा, मी किती वेळ झाला हे या बॉटलमध्ये घालण्याचा प्रयत्न करतोय, जातच नाहीये. बट आय हॅव अ सोल्युशन फॉर दिस. हे तर गेलात. आता हे बाहेर कसं काढायचं? घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकमध्ये जेव्हा मी बाहेर गेलो होतो तेव्हा मी पाहिला एक सुंदरसा रेनबो, आणि तो थोड्या वेळाने मग गायब झाला. मी माझ्या हाईडआउट मध्ये एक परमनंट रेनबो बनवणार आहे. पेपर, आणि एक ड्रॉप नेल पॉलिश. आणि हा बनला माझा सुंदरसा रेनबो, जो कधीच गायब नाही होणार. मी जातो बाहेर हा सुकवण्यासाठी. तुम्ही बघा एक अजून एक्सपेरिमेंट. या खोलीच्या आतच आपण स्वतःचं इंद्रधनुष्य बनवू शकतो. सिंपल असा एक्सपेरिमेंट आहे. लक्ष देऊन पहा आणि तुम्ही पण बनवा. भांड्यामध्ये पाणी आणि पापांचा शेव करण्याचा आरसा इथे उपयोगी पडेल. आरसा अशा तऱ्हेने अरेंज करा. आणि आता बघा गंमत. आपण बनवलाय पाणी आणि आरशाचा प्रिझम आणि सप्तरंगी इंद्रधनुष्य. बनला ना आपला रेनबो. आकाशामध्ये नाही पण इथल्या इथेच. याच्या रंगांची अरेंजमेंट पण बिलकुल सेम. विप ग्योर. लाईट एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे आणि वेव्ह सारखेच हे जातात पुढे.
आणि याच वेव्ह किंवा वेव्हलेंथ मध्ये लपलाय आपल्या रेनबोचं सिक्रेट. मग बघा, प्रकाश एक ऊर्जा आहे जो तरंगाने पुढे जात असतो. जितके जास्त तरंग तितकी जास्त फ्रिक्वेन्सी किंवा पुनरावृत्ती, आणि तितकी जास्त ऊर्जा. फ्रिक्वेन्सी जितकी कमी, ऊर्जा पण तेवढीच कमी. प्रत्येक रंगाच्या प्रकाशाची पुनरावृत्ती वेगवेगळी असते. व्हिजिबल स्पेक्ट्रम मध्ये लालची सगळ्यात कमी आणि जांभळ्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त. व्हाईट लाईट म्हणजे श्वेतप्रकाश. जेव्हा प्रिझम मधून जातो तेव्हा हे रंग त्यांची पुनरावृत्ती आणि ऊर्जेच्या आधाराने एकमेकांमध्ये वळत जातात, नेहमी त्याच क्रमाने. एका टोकाला लाल आणि दुसऱ्या टोकाला जांभळा रंग. स्पेक्ट्रमचा विषय असला आणि इंद्रधनुष्य कळू नये. पावसानंतर आपल्या चारी बाजूनी हवेमध्ये पाण्याचे थेंब असतात. अशा वेळेस जेव्हा सूर्योदय होतो आणि पांढरा प्रकाश पाण्याच्या थेंबांना आपटतो, तेव्हा प्रत्येक थेंब जणू एक प्रिझम बनत असतो. व्हाईट लाईट डिस्पर्स होत असतो आणि बनतं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य. पुन्हा एकदा त्याच सायंटिफिक ऑर्डर मध्ये, विबग्योर. मग कधी विचार केलाय की टीव्हीवर येणाऱ्या कलर्ड पिक्चरच्या मागे काय गुपित आहे? टीव्हीवर कलर्ड पिक्चर मला नाही माहित. अहो याविषयी तर आम्हाला स्कूलमध्ये पण नाही सांगितलंय. कसं माहित मी तर असेल? याविषयी अजून विचारच नाही केला. नो प्रॉब्लेम. टीव्हीवर शो करतोय तेव्हा एका टीव्हीचा बंदोबस्त तो होईलच. घ्या आला. टेलिव्हिजन. अरे वा. अरे यामध्ये तर आपणच दिसतो. ए दीपिका, मी सांगत होतो ना तुझे केस खूप विचित्र दिसतात एकदम. तुझं नाक तर जरा बघ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी बस. तुमच्या नाकाची आणि केसांची काळजी मग करा. आता या मॅग्निफाईंग ग्लासने टीव्हीवर बघा तुमचं नाक किंवा केस कसे वाटतात ते. दीपिका, काय दिसलं? स्क्रीन बारीक बारीक लाईन्सने झाकली होती. राईट. आणि ह्याच लाईन्स तुम्हाला पण दिसतील जेव्हा तुम्ही तुमचा टीव्ही स्क्रीन ऑन कराल. आणि जेव्हा ऑन कराल तेव्हा हिरवे, निळे, लाल डॉट्स दिसतील. टीव्हीच्या आत असते कॅथोड रे ट्यूब, जिच्यात 3 इलेक्ट्रॉन गन्स असतात. तिन्ही रंगांसाठी एक एक. स्क्रीन झाकला गेलाय फॉस्फरस नावाच्या केमिकलच्या ठिपक्यानी. कलर बीम्स फॉस्फरसवर पडतात तेव्हा ती ग्लो करतात. प्रायमरी रंगाचे डॉट्स आता एकत्र येऊन वेगवेगळे रंग बनवतात. असंच होत असतं. चला, तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारते. विचारा. समजा खोलीमध्ये पूर्णपणे अंधार आहे. तुम्हा दोघांना काहीच दिसत नाहीये. तुम्ही म्हणाला हो लाईट नाहीये. पण मी म्हणते की तुम्ही दोघं खोटं बोलताय. खोलीमध्ये अंधार आहे, मी म्हणतो लाईट नाहीये, आणि तुमचं म्हणणं आहे मी खोटं बोलतोय. का विचार केलू? करा. तुम्ही पण विचार करा. उत्तर हीच दोघं देतील. सायन्स मध्ये गोष्टी अपियर अँड डिझापियर, पण मी एक सोल्युशन बनवणार आहे जो या कलरला गायब करेल. झाला की नाही गायब? आता मी गायब होणार आहे एका छोट्याशा ब्रेकसाठी, पण तुम्ही गायब नका होऊ. सायन्स मध्ये काहीही एक्सप्लोर करण्यासाठी सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स किंवा ऍपरेटस पेक्षा जास्त गरज आहे क्युरिओसिटीची. ही बॉटल मी फ्रीज मधून काढून घेऊन आलोय. याच्यावर मी ठेवलंय हे भिजलेलं कॉइन. अरे, हे तर पटपट करायला लागलंय आणि माझ्या पोटामध्ये पण काहीतरी होत आहे. मला तर भूक लागली आहे. बघूया केटू जेवणासाठी काय बनवतात. काय केथरी सोडून गेल्या ना? K3 म्हणजेच K2. अर्थ का आणि कसं सारखा एक नवा प्रश्न आहे. अंधार आहे पण म्हणाल की लाईट नाही तर खोटं. पण आम्ही पण कमी नाही आहोत. आम्ही केला विचार विचार आणि विचार, आणि पकडलं खोटं. मग काय तुमच्या लक्षात पण आलं? अहो बघा, अंधार आहे पण लाईट पण आहेच ना. हो, लाईट फक्त व्हाईट लाईट थोडीच असते. लाईट इन्फ्रारेड लाईट पण असते. हा आहे आपल्याला दिसणारा 7 रंगांचा व्हिजिबल स्पेक्ट्रम.
पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये प्रकाशाची फक्त हीच किरणं नाहीत. व्हिजिबल स्पेक्ट्रमच्या दोन्ही कडांवर म्हणजे व्हायोलेटच्या वर, लालच्या खाली पण बरीच किरणं आहेत. अशी किरणं जी आपण माणसं पाहू शकत नाही. उदाहरणार्थ इन्फ्रा रेड रेज. लाल रंगाच्याही खाली वेव्हलेंथ लालपेक्षाही जास्त आणि ऊर्जा लालहून कमी. प्रत्येक गोष्टीतून इन्फ्रारेड रेज निघत असतात. जितकी वस्तू गरम तितकी जास्त इन्फ्रारेड. सापासारखी काही जनावरं इन्फ्रारेडचा अंदाज घेऊ शकतात. बघा बघा कशा तऱ्हेनं साप त्याच्या सावजापर्यंत पोहोचतो ते. दुसऱ्या बाजूला आहेत अल्ट्रा व्हायोलेट रेज किंवा जांभळी प्रकाशमान किरणे. यांची वेव्हलेंथ जांभळ्या रंगापेक्षाही कमी, म्हणजेच ऊर्जा जास्त. ही किरणं आपली त्वचा जाळू शकतात. सूर्यापासून निघणारी ही किरणं सुद्धा आपल्याला दिसत नसतात. आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो की मेंदूने? बघा, मी तर डोकं वापरून हे म्हणेन की आपण आपल्या मेंदूशिवाय आपल्या डोळ्यांनी नाही पाहू शकत. पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या डोळ्यांशिवाय आपल्या मेंदूने पाहू शकतो. कन्फ्युज? याचा मग अर्थ असा आहे की आपण आपले डोळे आणि मेंदूच्या मदतीने पाहतो. मग तुम्ही पण तुमचे डोळे आणि मेंदू लावून पहा आणि समजा पण. डोळ्यांच्या पुढे आहे लेन्स, जणू एक खिडकी जिच्या आत जाऊनच प्रकाश आत जात असतो. आता लेन्स साइड प्रोजेक्टर प्रमाणे डोळ्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच रेटिनावर चित्र उतरवत असते. ही छबी उलटी असते. नर्व्स या सेन्सेशनला मस्तिष्कापर्यंत पोहोचवतात. छबी सरळ करणं आणि आकृती समजून घेणं हे काम मस्तिष्क करतं. पण आपण रंग कसे बघू शकतो? इथे उपयोगी पडतात कलर सेन्सिटिव्ह कोन्स. कोन्स हे स्पेशलाइज सेल्स आहेत जे रंगाची संवेदना देतात. कोन्सना चांगल्या रीतीने काम करण्यासाठी भरपूर प्रकाशाची गरज असते. हे तर झालं आम्हा माणसांच्या डोळ्यांविषयी. पण कधी तुम्ही जनावरांचे डोळे पाहिलेत? खूपच स्ट्रेंज असतात, खूपच जगावेगळी. मग ते डोळे घुबडाचे असो किंवा सरड्याचे किंवा मग सापाचे, जे डोळे वटारून बघत असतात. साप डोळे मिचकावत नाहीत, वटारून बघत असतात. खरं तर त्यांना मिटण्यासाठी पापण्याच नाहीयेत. त्यांचे डोळे नेहमी सताड उघडे असतात, एका पारदर्शी पापुद्र्याखाली एकदम सुरक्षित. ओळखू शकता का हे डोळे? हे त्याचे आहेत जे रंग बदलून लपण्यासाठी जास्त प्रसिद्ध आहेत. सरड्याचे डोळे एकाच वेळी वेगवेगळ्या 2 दिशांना बघू शकतात. एक समोर, दुसरं वर किंवा मागे, जिथं हवं असेल तिथे. मग आता जाऊया सरळ K2 जवळ. तुमच्या एका नव्या प्रश्नाचं उत्तर शोधायला. आच. पडले ना चक्रावून मी पण तेच सांगते. पण आजचा प्रश्न याच चक्करीविषयी आहे. तुम्ही आम्हाला विचारलंय की गोल गोल फिरत राहिलं तर आपल्याला का चक्कर येते? आपल्याला चक्कर येते कशी? तुमचे कान पकडा. कान पकडा. यामध्येच लपलंय आजचं उत्तर. बरं, वेगाने गोल गोल फिरलं तर चक्कर येत असते ना. आणि थांबल्यावर सुद्धा थोडा वेळासाठी डोकं गरगरत असतं. कारण सायंटिफिक आहे आणि ते लपलंय कानाच्या आत. ग्लास गोल फिरवून थांबवला तर त्यातील पाणी बराच वेळ फिरतच राहतं. बस असंच आपल्या कानांच्या आत सेमी सर्क्युलर कॅनल्समध्ये असलेलं द्रव्य पण आपण फिरल्यामुळे फिरत राहतं. आपण थांबलो तरी हे द्रव्य थोड्या वेळासाठी असंच फिरत राहतं. हेच फ्लुइड आपल्याला बॅलन्स देण्याचं काम पण करतं. आणि याचसाठी बराच वेळ फिरत राहिलो किंवा फिरून थांबलो तर आपल्याला काही वेळासाठी चक्कर येत असते. जाता जाता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर पण द्या. तो काय आहे जो जड जाताना पुढे आणि मागे येताना तो नाही? जड जाताना जो पुढे आणि मागे येताना तो नाहीच. नाही समजलास? मी सांगते तुम्हाला. TON टन. जड जाताना तो पुढे आणि मागे येताना तो NOT नॉट. दीपिका, तुम्ही पण असेच हसत राहा आणि सायन्स खेळत राहा.
जर तुम्हाला वाटत असेल की मी माझे डोळे असे ब्लिंक का करतोय, तर ते अशासाठी कारण मला माझे डोळे हेल्थी ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही कम्प्युटर समोर बसाल किंवा पुस्तक वाचत असाल, डोंट फॉरगेट टू ब्लिंक. आणि दिवसातनं 3-4 वेळा तुमचे डोळे थंड पाण्याने जरूर धुवा. पण आपल्या पिटपिटला बघा ना, तो तर नेहमी पाण्यामध्येच राहतो. त्याला स्वतःचे डोळे धुवायची गरजच नाही पडत. जलाशयांमध्ये निवास याचा, सूर्यकिरणांमध्ये श्वास याचा, कधी आहे लहरींमध्ये वास याचा, पाणी नाही तर रास याचा. रास म्हणजे खल्लास. पाण्याशिवाय जलवनस्पती होऊच शकत नाही. जलवनाला जलीय वनस्पती किंवा एक्वेटिक प्लांट्स पण म्हणतात. पिंकी, हे ॲक्वेटिक प्लांट्स म्हणजे जलवनस्पती पण पिटपिट प्रमाणेच पाण्याच्या आत पण राहू शकतात आणि पाण्याच्या बाहेर पण राहू शकतात. हो ना पिटपिट? हो, मला हातपाय आहेत तर यांना आहेत मोठी पानं, छोटी पानं, देठ, दांड्या, हे सगळं. ही जलीय वनस्पती जी जलाशयांमध्ये, शेवाळावर आणि पाण्यावर पण पसरलेली असते, किती प्रकारची असते? यांचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक तर पाण्याच्या आत, पाण्याच्या आतच राहणारी पानं म्हणजेच सबमर्ज्ड लीव्स. दुसरी तरंगणारी पानं म्हणजेच फ्लोटिंग लीव्स. आणि तिसरी पाण्यातून बाहेर येणारी पानं म्हणजेच इमर्ज्ड लीव्स. आमच्या घराच्या जवळच्या तलावामध्ये ती बघ, फ्लोटिंग लिव्हजच्या वनस्पतीमुळे तलाव दिसतच नाहीये. हो, ही वनस्पती आपल्या पर्यावरणाला हिरवीगार ठेवते, तर कधी कधी यांच्या अतिसंख्येमुळे समस्या पण निर्माण होतात. जशी आपली जनसंख्या वाढल्याने समस्या होत असते. चला, मला तर प्रोजेक्टचा विषय मिळाला. जलवनस्पती जिचं जीवन पाणी आहे. आणि पाणी नाही तर सर्व रास. रास म्हणजे खल्लास. जलवनस्पती म्हणजेच हिरवंगार पर्यावरण. असंच होत असतं.